स्वामी समर्थ स्त्री रूपात का प्रकट होतात? यामागे खोल आध्यात्मिक कारण आणि भक्तावरची परम माया आहे. भक्ताच्या रक्षणासाठी कोणतंही रूप घेणं, हीच स्वामींची लीला आहे. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. परब्रह्माला ना लिंग असतं ना मर्यादा. ते कधी पुरुष रूपात असतात, कधी स्त्री रूपात, तर कधी अगदी बालक रूपातही. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी कोणतंही रूप घेऊन त्याला वाचवतात. जर त्यावेळेला भक्ताला एखादं स्त्रीरूप हवं असतं, म्हणजे एखादी आईसारखी माया किंवा समाजात शंका येऊ नये म्हणून स्त्रीचं रूप, तर स्वामी तीच रूप धारण करतात. मातृस्वरूप हे संरक्षणाचं सर्वोच्च रूप. स्त्री म्हणजे आई, आणि स्वामी समर्थ अनेक वेळा भक्तासाठी आईच्या रूपात आले आहेत. आईसारखं प्रेम, करुणा, माया हे भक्ताला शांत करतं, धैर्य देतं. म्हणून स्वामी स्त्रीरूपात येतात, जेणेकरून भक्त भयमुक्त होईल आणि प्रेमानं त्यांना शरण जाईल. एकदा स्वामींनी स्वतः सांगितलं होतं, अनेक अनुभव सिद्ध भक्त सांगतात की स्वामी म्हणाले, मी कोणत्याही रूपात येतो, पण भक्ताच्या मनात मी जसा आहे तसा मी त्याला दिसतो. काही भक्तांना ते वृद्ध बाबा वाटतात, काहींना तरुण योगी आणि काहींना ते आईसारखे वाटतात. उदाहरणार्थ, एका भक्त महिलेला संकटात मदत करायला स्वामी वृद्ध सतीमाईच्या रूपात आले. एका अपंग बालकाला धीर देण्यासाठी ते आईसारख्या स्त्रीच्या रूपात येऊन त्याचं डोकं मांडीवर घेतलं. निष्कर्ष, स्वामी समर्थ हे अलौकिक, अनिर्बंध आणि भक्तांच्या मनातील परमेश्वर आहेत. त्यांचं स्त्रीरूप हे केवळ माया नाही, तर भक्तासाठी कृपारूप आहे.